नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो विठोबा रघुमाई 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 कोण पुण्य त्यांचा होईल सेवक पुण्य त्यांचा होईल सेवक कोण्या पुण्य त्यांचा होईल सेवक होईल सेवक द्वंद्वाधिक दुरावेले ऐसे वर्म मज दावी नारायणा 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 अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी हो आवघड आहे संत भेटी आवघड आहे संत भेटी आवघड आहे संत भेटी आवघड आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली करुणा केली करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी कामने मग नोहे वृत्तीवरी कामने मग नये वृत्तीवरी कामने मग नोहे वृत्तीवरी कामने मग नये वृत्तीवरी हातीचे दारी पहुडेल कातीचे दारी बहुलेल कातीचे दारी बहुलेल ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगट विठोबा रघुमाई पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय गुरुवरे मारुती महाराज की जय संत गोपांताचा महाराज की जय आजची कीर्तनाची सेवा महान संत
आपल्या भागाचं आपल्या परिसराचं वैभव ज्यांनी हा परमार्थाचा वेल गगनापर्यंत नेला, कीर्तन महर्षी वैराग्यमूर्ती श्री संत मारोतराव महाराज दस्तापूरकर यांची आज पुण्यतिथी आहे। विशेष म्हणजे महाराजाला जाऊन आज 25 वर्षे झाले, म्हणून रौप्य महोत्सवी वर्षे। भूवैकुंठ पंढरपूर येथे त्यांनी गुरुच्या साक्षीने भगवान पंढरीरायाच्या चरणावर आपला देह समर्पित केला। त्याच ठिकाणी हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानोबाराय चरित्र कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, 2 सत्रामध्ये हरिकीर्तन सकाळी 10 ते 12, रात्री 6 ते 8 या वेळेमध्ये असा कार्यक्रम त्या पंढरपुरामध्ये भव्य स्वरूपात चालू आहे। आता सर्वांनाच तिथं जाणं होईल असं सांगता येत नाही। ज्यांना तिथं येणं शक्य नाही अशा लोकायला, अशा आपल्या परिसरातल्या लोकायला अच्युत महाराजानं मोबाईलच्या माध्यमातून एक आवाहन करून सांगितलं, प्रत्येक गावोगाव महाराजाची पुण्यतिथी तुम्हाला जसं शक्य असेल तसं आपल्या आपल्या गावामध्ये करा आणि शक्य होईल त्यानं त्या कार्यक्रमाला या। तर आपल्याही गावामध्ये या वर्षी का होईना, का दरवर्षी होती, हे पहिलं वर्ष आहे, म्हणजे महाराजाचं हे 25वे वर्ष आहे आणि आपल्या गावामध्ये त्यांच्या नावानं अन्नदान पुण्यतिथी साजरी होणं हे पहिलं वर्ष आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे, महाराजानं कधीही हे गाव माझं नाही असं म्हणले तो नाही। ज्या गावात आतापर्यंत पुण्यतिथी झाली नसेल त्याही गावामध्ये यावर्षी साजरी होत आहे। आपल्याही गावामध्ये एक नवयुवक वय कमी असून याला काहीतरी पूर्वजाची पुण्यहीच लागते। तर आता त्यांच्या वडिलाचं नाव घेण्यापेक्षा ज्या लेकराला सद्बुद्धी भगवंतानं दिली, त्यांच्या अंतकरणात हे जिव्हाळा निर्माण झाला, त्यांचंच नाव मी पुढं करतो। त्याचं नाव आहे, एक आमचा नातू बी आहे आणि आता जावाई बी आहे, त्याचं नाव आहे गोपाळ। त्या गोपाळाच्या अंतकरणात सद्भावना निर्माण झाली की मारोतराव महाराजाची पुण्यतिथी करावी, गावोगाव व्हावी। तर जे घडल तसं आपण अन्नदान करू, आता नामसंकीर्तन काल ठराव झाला आणि एका दिवसात काय होईल असा संभ्रम त्याच्याही मनात होता। पण हे महाराजाची पावर आहे, मारोतराव महाराजाची पावर आहे। मी तर म्हणतो एवढी वारी असून एवढे टाळकरी, एवढे टाळकरी, मी तर म्हणतो सप्त्यालाही भेटणं कठीण आहे। तर हे महाराजाच्या पुण्यतिथीला हे असे चिमुकले टाळकरी, आपल्या वारकरी शिक्षण संस्था सुकरे वडगाव भागवत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व गायक मंडळी, गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही पुण्यतिथी साजरी होत आहे। त्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा, आमच्या श्री संत मोतीराम महाराजांची सेवा, आमच्या गुरुवर्य मारोतराव महाराजांची सेवा व आमच्या गुरुवर्य काकांची सेवा, सेवेकरता जो हा अभंग निवडण्यात आला हा श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडण्यात आलेला आहे।
कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण्या पुण्य त्यांचा होईल सेवक, जेहे द्वंद्वादेक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोने, बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेटी करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोने, तुका मने मग नोहे वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेल, ऐसे वर्म मज दावे नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोने, विठाला माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कोण पुण्य त्यांचा होईल सेवक किंवा कोण्या पुण्य त्यांचा होईल सेवक जेहे द्वंद्वादेक दुराविले काय म्हणतात महाराजांच्या अभंगामध्ये महाराज भगवंताला प्रार्थना करतात हे भगवान द्वंद्वातीत कोणी महात्मा असेल अशाची मला सेवा करण्याची इच्छा आहे सेवा अशाची घडावी अशी अपेक्षा आहे पण तो द्वंद्वातीत महात्मा यांची सेवा घडण्याकरता त्याला पुण्यही लागते तर पुण्याचे प्रकार दोन असल्या कारणानं तुकोबाराय म्हणतात कोण्या पुण्य त्यांचा होईल सेवक किंवा कोण पुण्य त्यांचा होईल सेवक कोण्या पुण्याईनं त्यांचा मी सेवक होईल कोणाचा जिहे द्वंद्वाधिक दुराविले द्वंद्वातीत कोणी महात्मा असेल अशाची सेवा घडण्याकरता पुण्यही लागती परंतु
महत्त्वाचा मुद्दा असा आहे, द्वंद्वातीत महात्मा मिळणंच कठीण आणि द्वंद्वातीत महात्मा मिळालाच तर कळणं फार कठीण. कळालेच तर त्यांची सेवा घडणं फार कठीण. घडली सेवा तर त्याची कृपा होणं अजून कठीण. आणि झाली त्यांची कृपा तर आपल्याच यानं टिकीनं होईलच असं सांगता येत नाही. मग अंतर पडल्या जाते आणि मग त्यांच्यातून आपल्यात काही अंतर झालं की मग आपण उगच त्याचे काही नसले दोष त्यांना तरी दोष लावण्याचा प्रयत्न करतो. त्यांना काही ना काहीतरी बोलण्याचे प्रयत्न, अपशब्द बोलायचे, त्यांचा काहीतरी अपप्रचार करायचा, त्यांना नसल्याला काहीतरी डाग लावायचा प्रयत्न करायचा. त्याला डाग लावण्याचे प्रयत्न केल्यानं डाग लागत नाही. त्यांना अपप्रचार करून त्यांचं काही कीर्ती कमी होईल असंही नाही. पण आपलं माटं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विढाला संताचे गुणदोष आणि ताया माना केला ते उगाना सुकृताचा, केला ते उगाना सुकृताचा, केला ते उगाना सुकृताचा. संताचे गुण संताचे गुणदोष आणि ताया माना, संताचे गुणदोष आणि ताया माना, संताचे गुणदोष आणि ताया मना, केला ते उगाना सुकृतांचा, केला ते उगाना सुकृतांचा, केला ते उगाना सुकृतांचा. हे संताचे गुण आणि ताया मना, केला ते उगाना सुकृतांचा, केला ते उगाना सुकृतांचा, केला ते उगाना सुकृतांचा. संताचे गुणदोष आणि ताया मना, केला से उगाना सुकृताचा. संताचे काही गुणदोष आपण काढले आणि त्यांना नसल्याला काही दोष लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काही होत नाही. आपण व्यवहारामध्ये म्हणतो तळ हाताने सूर्य धाकत नाही. आता नथुराम महाराज केळकर यांनी हमेशा म्हणे जावं, एक शहाणं उठलं आणि म्हशीचा पवटा घेतला हातात, म्हशीचा. ते जुन्या लोकांची भाषाच फार गोड होती. आणि का भाषा गोड होती तर वाणीला गोडवा राहण्याकरता कोणाचाच मत्सर करी जाऊ नये या वाणीनं संताचं तर करूच नाही मत्सर. पण नाथ महाराज काय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. का त्यांच्या वाणीला गोडवा होता. आजही मारोतराव महाराजाचा, त्या नथुराम महाराजाचा आवाज ऐकिला तरी माणसाला समाधान होते. दुंडा महाराज देगलूरकर, ह्या अशा जुन्या लोकांचे कीर्तन मी संग्रहित ठेवलेले, त्यांच्या जुन्या काळातल्या कॅसेट माझ्याजवळ काही काही आहेत.
आजही दुंडा महाराजाचं कीर्तन असं आहे, किती बारी ऐका वाटते. आणि काय एवढे दुंडा महाराजासारखा विद्वान आता पुन्हा होणे नाही. दुंडा महाराजानं ओम शब्दावर 4 महिने चातुर्मास पंढरपुरात केला. ओम शब्दाचा अर्थ 4 महिने. आणि चातुर्मास संपताने म्हणले ओम शब्दाचा अर्थ माझ्या अल्पबुद्धीला काय सांगणं होणार आहे. तर चंद्र सूर्य तोपर्यंतही सांगत बसलं तर ते संपणं शक्य नाही. तर पुढे ज्ञानेश्वरी काय वाचवायची गरज आहे. आता पुढे सांगा की महाराज हेच ऐक ना, पुढे काय सांगायचं आहे. एवढे विद्वान. आणि त्या दोंडा महाराजानं म्हणे जावं, आता ज्ञानोबराय समाधीतून जरी आले आणि अशीच ज्ञानेश्वरी करतो म्हणलं तरी त्यांच्यानंही शक्य नाही. तसं तुम्हाला सांगू का, आता मारोतराव महाराजानं असंच केलं का, मारोतराव महाराज असेच फिरत होते का, असं अच्युत महाराजाबद्दल तरी कोणी म्हणे जाऊ नये. आता अच्युत महाराजच नाही, आता मारोतराव महाराज जरी पुन्हा जन्माला आले आणि पुन्हा असंच फिरतो आणि असेच कीर्तन करतो म्हणलं तरी त्याच्यानंही पुन्हा शक्य नाही. आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. आता मारुतराव महाराजासारखा महात्मा कीर्तनकार होणे नाही. कारण काय शक्य आहे त्या गोष्टी. आपण लय जुलमानं एखाद्या गावात म्हणा नाही, आपल्या गावात रात्रभर नियम आहे बाबा, जुलमानं रात्र काढू, पण रात्रभर झोप मोड्या इळभर काम करतो का गणेश महाराज. जाऊ द्या, दुसरी बी रात्र काढतोल का पुन्हा. की ज्या महात्म्यानं आयुष्यात कोणचीच रात्र झोप घेऊन काढली हो नाही, ते त्यांनाच परमानसोबतात रात्र नकळे दिवस नकळे अंगे खेळे दैवत हे. आपल्याला हे सोबत नाहीत, आपल्याला एकच आहे. भजन सुरू झालं तेव्हापासून घडीचा काटा कळे, आणि जास्ती झालं तर थोडं हे सहन न होणे. आपलं मोजून घडी पाहून भजन आहे. काय त्याचं भजन. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे.
राजने हाची धंदा गोविंदाचे पवाडे संकल्पिला देह देवा गोड सेवा भक्तीची कधीही मारुतराव महाराज आज आता कटाळा आला म्हणून रात्रभर झोपले अशा कोण्याही व्यक्तीनं पाहितलेल्या सांगावं की मी महाराजाला पाहितलं फलाण्या गावात ढाळजमध्ये महाराज रात्रभर झोपले. शक्यच नाही. त्याला जरी आराम करायचा असेल तर आमच्या इथं ते श्रावण महिन्या झाल्यावर मार्गशीर्ष महिन्यात आश्विन वद्य नवमीचा नियम आहे रामायणाचा. त्या नियमाला मारुतराव महाराज याचे. मग आता महाराजाचं कीर्तन 1-2 वाजस्तोवर झालं. मग आता नंतर आता कुठं जावं म्हणून गड्या इथंच थांबतो म्हणले 2 घंटे आराम करतो. पण आराम तसा करीन गड्या तुम्ही भजन करता का. मग आता महाराज राहावं ही कोणाची अपेक्षा होती. आता अशी कोणाच अपेक्षा केली नाही की कवर झालं थांबलं रे बापा इथं हे कवा जाते. आता मी कीर्तन झाल्यावर जर 3 वाजता इथं दिसलो इकडं रस्त्याला तर गणेश महाराज तिकडून म्हणतात याचं आता काय राहिलं रे का पाकिट राहिलंय हे कामून जात नसेल. महाराजानं जावं गावाच्या बाहेर अशी कोणाही गावाची अपेक्षा नव्हती. राहतो म्हणल्यावर आनंदच. आता भजन करता का म्हणल्यावर आता गावचेच भजने सगळे महाराजांना म्हणायचे हो महाराज तुम्ही खुशाल आराम करा आम्ही भजन करतो. भजनाईनं आमच्या भजन करायचं दिवस न गस्तोर. महाराजांनाही गण झालं भजन कवाच म्हणायचं नाही. जवळ भजन करायत का आता दिवस निघाल्यावर मग आता ड्युट्याला जायचं कोणाला कामाला जायचं. महाराज आता करतो तर आरती बरं काही हरकत नाही करा आरती. भजन करीत नाही जर म्हणले तर तिथून महाराज निघाले. भजन सोडून कधीही त्यांनी 1 तास कधी कुठं वाया घातला नाही. भजन सोडून राहिलेच नाही म्हणण्यापेक्षा सांगू का त्यालाच भजन सोडून राहिलं नाही. विठाला विठाला तुम्ही म्हणता त्याला भजन सोडून राहिलं नाही हे कसं काय तुम्हाला परमानानं सांगतो. ज्या ठिकाणी महाराज थांबले असतील त्या ठिकाणी भजन नाही असं कधीच झालं नाही. म्हणूनच त्याला वैष्णव म्हणा संत म्हणा भक्त म्हणा हे संज्ञा लागते का भक्ताची लक्षणच ती आहे. ज्या ठिकाणी भक्त आहेत कल्याण महाराज ज्या ठिकाणी वैष्णव आहेत तिथं भजन नाही तर ते वैष्णव नाही. वैष्णव वसती जय स्थळी तेथे धुमाळी कथेती तेथे धुमाळी कथेती तेथे धुमाळी कथेती. वैष्णव वसती जयस्थळी आणि ते धुमाळी कथेचे तिथं भजनच होणार त्याचं नाव वैष्णव आहे. आता हे याक्या रामायणात आलेली आहे. आता ते रामायण सांगत बसायचं नाही म्हणण्यापेक्षा मला सांगताच येत नाही. तर तुम्ही म्हणताल असंच म्हणतात पण सांगा येते नाही. तुम्ही काही लांबचे नाहीत तुम्हालाही माहीत आहे. मी कधीतरी शक्तीला दिसलो का गणेश महाराज कुठं शक्ती सांगत बसलो कुठं रामायण सांगितलं. बरं बाहेर गावाला जाऊ द्या गावातल्याला विचारा गावात आमच्या दरवर्षी रामायण आहे. कधीतरी मी सांगितलं का सांगत नसल सांगताच येत नाही म्हणून सांगत नाही. पण रामायणामध्ये इतिहास आलेला आहे. ज्यावेळेस सीतेची सुद्धी लावायची त्यावेळेस असं काही 2-3 किलोमीटर गेल्यावर मारुतीरायाची टीम परत आली. आणि मारुतीरायाची टीम परत आल्यावर प्रभू रामचंद्राने विचारलं मारुती का परत आलास. त्यावेळेस मारुतीरायानं सांगितलं प्रभू आमची माकडाची जात माती अक्कल नाही झाडाचा रानटी पाला खाऊ जात काय आम्हाला कळत आहे. निघा रे निघा पळा रे पळा.
गणेश महाराज आता बी आपलं तसंच आहे ना. आषाढीला जायचंय का म्हणून जायचंय, लय लोक चाललेत गावातले. निघाले बसले गाडीत, गाडी आहे गावातून, लई जायचंय. पण पंढरपुरात आषाढीलाच कशामुळं जायचंय? सुदामदेवा जाऊन आले, कालच आले का? तुम्हाला धन्यवाद. एकादशीला जाऊन आले म्हणल्यावर धन्यवाद. एकादशीला भगवंताचा वाढदिवस आहे. तुमचा बड्डे करीत असताल ना तुम्ही, मग आपला बड्डे करायचा आणि देवाचा बड्डे करायला तिथून वापस यायचं म्हणल्यावर धन्यवाद नाही तर काय. एकादश हा आषाढी एकादशी भगवंताचा वाढदिवस आहे. आषाढ सुद्धा एकादश, वार बुधवार, द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाची सुरुवात. या दिवशी भगवान इटेवर विराजमान झाले म्हणून आषाढी निकट आणि आला कार्तिकीचा हाट. असा हा भगवंताचा वाढदिवस आहे. म्हणून भगवंताचा वाढदिवस काल मला वाटते आपल्या गावात साजरा झाला. भजन, फराळाची पंगत करणाऱ्याला धन्यवाद. कारण कोणाचेही बड्डे आपले करण्यापेक्षा गुरुचा आणि देवाचा बड्डे म्हणजे वाढदिवस साजरा केला पाहिजे. तर भगवंताच्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथं अन्नदान आणि आज गुरुवारी मारुतराव महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान. गावाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला काय झालं मारुती असा का म्हणतोस? त्यावेळेस मारुती रायनं सांगितलं, प्रभू निघा रे निघा, आम्ही निघालोत पण विचार केलाय का आम्ही? सीता आम्ही पाहितली नाही. सीता उंच आहे का खुजी आहे? शरीरानं पातळ आहे का जाड आहे? सीता काळी आहे का गोरी आहे? हे कसे आहे तेच आम्ही पाहितलीच नाही. तर कोणची हे सीता आहे म्हणून धरून आणावं, तर कोण्या बाईला धरल्यावर कोणी आम्हाला मारील की धरून? मग कोणची सीता म्हणून आम्ही ओळखावं प्रभू? काही आम्हाला सीतेची लक्षणं, काही आम्हाला सीतेची खूण सांगा. त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं सांगितलं, मारुती सीता हे एक सामान्य स्त्री नाही, सीता ही भक्त आहे. आणि ज्या ठिकाणी माझी सीता असल त्या सीतेच्या मुखातलं तर भजन कधीच खंडलं नाही. पण सीतेच्या भोवताल जे झाडं असतील, झुडपं असतील, गवत असेल, खडे असतील, मोठे धोंडे असतील, सगळे रामनामाचा जप करीत असतील, ओळख ही सीता आहे म्हणून. जे सीतेची वस्ती घडे ते तर रामनाम स्मरती झाडे. पशु पक्ष्यादी स्मरण घडे खडे पाशान राम स्मरती. विठाला त्याप्रमाणे जिथं मारुतराव महाराज रात्रभर थांबले आणि एकच कीर्तन झालं आणि महाराज मग झोपले असं झालं नाही. म्हणून तर आता काही लोकांच्या भावना असतात, काही त्याला वाईट म्हणायचं नाही, पण ते म्हणतात काय आता हे अच्युत महाराजाचं बरोबर आहे का? अच्युत महाराजांना राहिला पाहिजे. तर अच्युत महाराजानं जाहीर कीर्तनात आमच्या इथंच सांगितलं, यप्पा आता महाराज आयुष्यात झोपलेच नाही आणि तुम्ही म्हणता तू बी झोपू नको, तर मी मरल ना म्हणले. मला कसं होणं शक्य आहे? जसं मला होईल तसं मी करील गड्या. तुम्हाला पटलं तर ठुवा आणि नाही पटलं तर मला डिलीट करा. म्हणजे मला सोडून द्या. मी सोडून दिलं म्हणून बी नाराज नाही आणि तुम्ही मग पुन्हा बोलिलं तर मी येणार नाही असं नाही. मला झालं तर येईल आणि तुम्ही सोडलं तर नाराज नाही. पण तुम्ही जसं मारुतराव महाराज करीत होते तसंच करा, मयाच्यानं शक्य नाही. आता पुन्हा त्यांनी सांगितलं, मारुतराव महाराजानं गंगा भरलेली असली तरी गंगेत उडी मारून पोहून जाऊन नेम केले. मला नुसतं वारं सहन होईना, सर्दी होती, तर गंगेत उडी मारणं काय शक्य आहे? तुम्ही म्हणताल मार गंगेत उडी.
त्यानं केलं तसं होणं शक्य कोणालाच नाही. अच्युत महाराज नाही, कोणी एखादा छातीवर हात देऊन सांगू लागला जर मी मारुतराव महाराजच होतो, बाजूला होय नाही तर आपोआप जाशील. विढाला त्याची बरोबरी करण्यापेक्षा त्याचं फक्त त्यानं असा परमार्थ केला तसा केला त्याचं नाव घे, निश्चित तू काम झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यवंत व्हावे सज्जनाची नावे घेता सज्जनाची सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे ने घे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी उग त्याचं नाव घ्यावं. तर त्याचं जर नाव घेतलं तर आपल्याला काही कमी पडत हो नाही. आता आमची महाराज की म्हणजे काय अभ्यासाची काय मग मी भागवत महाराजाला म्हणलं ना ते मर्दंग लावताना चलू लागलं. आता हे शिकलेले आहेत म्हणून काळी 2 लावू का पांढरी 3 लावू का. आमचे महाराज म्हणले बरं आहे का पांढरी. मी म्हणलं काय बरं आहे की वाजलं ते बरं आहे. म्हणजे आम्हाला त्याच्यातलं कळतच नाही तर काय काळी 2 आहे का पांढरी 3 आहे का पांढरी 4 आहे. आमचं एक असं आहे कोण्याही काळी 3ला लावा, पांढरी 3ला लावा, पांढरी 4ला लावा, सगळे गठ्ठे काढून लावा. कसाही मर्दंग लावा, आमचा स्वर जातच नाही. का जात नाही? स्वर नाहीच तर जाण्याचा काय संबंध आहे. हा स्वर शिकल्यावर ताल शिकल्यावर मग जाण्याची भीती आहे. आमचं एकच आहे, महाराजाचं स्मरण करायचं, हरी म्हणून रामकृष्णारी सुरुवात करायची. तुम्ही शाईवर थाप न देता धुमावर थाप देऊन बघा, आमचा आवाज धुमामध्ये सुद्धा घुसत आहे. हा हे खरोखर हे खरंच महाराजाच्या नावाची ही पावर आहे. नाहीतर आम्ही काही कुठं शिकलोही नाही, स्वरही नाही, तालही शिकलो नाही, न कुठं जाऊन अभ्यासही केला नाही. आम्ही अभ्यास एकच केला, मारुतराव महाराज आणि सोपान काका इसातकर यांच्या सानिध्यात अभ्यास. म्हणजे त्याचं ऐकलं तेच बोलतो. मग वाकुडी का नीट देव जाणे, हे बरोबर आहे का तेच आहे, चुकीचं आहे का तेच आहे. मग बरोबर आहे तेही भगवंत मान्य करतो, तेच असेल तर चुकीचं असलं तरी त्याचा स्वीकार करतो. आपण कशाला बोजा घ्यायचा आहे. विढाला एवढा रात्रंदिवस महाराजानं परमार्थ केला. पण एक नजर टाका त्याच्या चरित्रावर. आता हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा आता हे महाभारत असेल, रामायण असेल, हे घरच्या घरी सगळ्याचे वांदेच आहेत किंवा भावाभावाचे असतील, भावभावकीचे असतील. तर हे आताच आहे असं नाही. तुकोबरायपासून बघा, ज्ञानोबरायपासून आता गेल्यावर मग आपण म्हणतो खरंच मोतीराम महाराज होऊन गेले गड्या. तू पाहितले का? नाही, पण होऊन गेले. पण काही मोतीराम महाराजासंग टाळ वाजणारे लोक आहेत, आम्हाला देऊळ गावात भेटतात. तर
त्यावेळेस मोतीराम महाराजाला सुद्धा गावातले लोक बोलत होते, काय हे मारवाड्यानं झडगं लावलंय, उगच हे मारवाडी उगच आपलं रात्र रात्र कशाचे भजनं, हे बोलत नाहीत असं नाही, पण ते बोलायलेत म्हणून ते थांबले. पण आहे माणसं मला नाव ठेवायलेत, मला निंदाच करायलेत म्हणून कोण्या माणसावर रुसणं, आपल्या जातीवर रुसणं, दुसऱ्या जातीवर रुसणं, हे रुसा फुग्या करतंय ते महाराजच नाही. हे का म्हणून मला असा म्हणला ते महाराज नाही, मग ते कोण आहे? त्याला काहीच म्हणायचं नाही, ते फक्त कीर्तनकार आहे. कीर्तनकार महाराज नसते, पण महाराज कीर्तनच करतंय. विढाला तसे कितीही महाराजाला काही लोक बोलले असताल, पण महाराजानं कधी त्या माणसानं मला असं का म्हणला असं कोण्याही व्यक्तीनं सांगावं मारुतराव महाराज म्हणले म्हणून. कोणी त्याला काही म्हणू द्या, माघारी म्हणले आणि कोणं जाऊन सांगितलं तर महाराजांना ऐकायचं नाही. त्यानं म्हणायचं म्हणलं असेल. आता इसातकर काका थोडे होते, थोडे म्हणजे ते हारसडच होते, दाड होते. आपल्या गुरुला कोणी काही म्हणलं की सहन करायचं नाही. आणि मग काकानं महाराजाला म्हणायचं, महाराज तुम्हाला त्यानं धाय मया देखच शिव्या दिल्या हो. तर महाराजानं उलट काकाला म्हणायचं, गाढवा त्यानं दिल्या असताल, म्या कवा घेतल्या? अरे ते देत असेल पण घेणारा रिकामं पाहिजे ना, ते देत असेल शिवा, पण म्या कुठं घेतल्या? अरे त्याचंच नाव आहे साधू, त्याचंच नाव आहे भक्त. नाही तर आर्य म्हणलं की कार्य करणारा आणि भाया सारणारा महाराज होऊ शकत नाही. म्हणून कधीही कोणाच्याही अंतकरणाला दुःख होईल असं मारुतराव महाराज वागले नाही. म्हणून आज गावोगाव त्यांच्या नामाचा जयघोष आहे. विढाला काय भक्ती तशीच, तर ज्ञानही तसंच. ज्ञान म्हणताल तर केवढाही विद्वान, कितीही शिकलेला, त्यावेळेस बी बडे बडे शिकलेले होते. आपले माधव महाराज सुरजखेडकर, आपल्या भागातले कंधारकर महाराज, दोंडा महाराज, अशा व्यक्तीचे कीर्तन झाल्यावर महाराजांना कीर्तन करी जावं. आणि एक प्रसंग मला माहीत आहे, औंड्याला तात्यासाहेब वास्कर यांचं कीर्तन होतं. आणि तात्यासाहेब वास्कराच्या आधी कीर्तन कोणाचं जमत नाही, आणि त्यांचं कीर्तन झाल्यावर दुसऱ्याला जमत हो नाही. एक त्यांचा एक नियमच तसा कडक आहे. पण त्यानं आज्ञा केली, मारुतराव महाराज कीर्तनाला होते, म्हणले मारुती मला वाटायले थोडं बोलावं, मला वाटायले थोडं बोलावं. आता बोलावं म्हणले, आता मोठ्या माणसाला नाही म्हणता येत नाही. मारुतराव महाराजानं कीर्तनाला सुरुवात केली, पण पहिला शब्द काढला. आता नगारा वाजून गेला आहे आणि टिमकीचा आवाज कुठं निघल, हा समाज लागला हसायला. आणि मग मारुतराव महाराजाला तात्यासाहेब वास्कर म्हणले, मारुती काय गोड बोलतोस रे, पण शिकलास कुठं? म्हणजे नगारा वाजून गेला म्हणजे आता तात्यासाहेब वास्कर बोलून गेले, तिथं माझ्यासारख्या टिमकीनं काय आवाज निघणार आहे, आम्ही काय बोलावं? हे म्हणजे काय एकूण एकाचा आदर होता. आणि काय आपल्या घराण्याविषयी, वास्कर घराणा म्हणजे आपला मूळ घराणा आहे. वास्करापासून ठाकूरबुवा, ठाकूरबुवापासून मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, हे आपण म्हणजे मूळ घराणा वास्कर घराणा. आणि दोंडा महाराजानं भेटलं की विचारायचं, मारुती बुवा किती कीर्तनं केली? की महाराजांना म्हणायचं 4 केले तर अजूक 4 राहिले. आणि मग आपली दोंडा महाराजाची पत्नी संगच राहायची. दोंडा महाराजाच्या पत्नीला म्हणायचं 4 झालेत आणि 4 तर राहिलेत, 4 झाले आणि 4 तर राहिलेत. आणि तेव्हा म्हणायचं, मारुती बुवा आम्ही ज्ञान सांगू, पण 2 घंटे ज्ञान सांगितलं तर आम्ही 8 तास आराम करतो. तुम्ही 8-8 आणि 10-10 कीर्तनं करता, तुम्ही आराम कधी करता? तेव्हा दोंडा महाराजाला उत्तर दिलेलं आहे मारुतराव महाराजानं, महाराज मी आराम एकदाच करणार आहे. जोपर्यंत या कुडीमध्ये प्राण आहे
तोपर्यंत आराम करायचा नाही, केला हो नाही. आणि एकदाच आराम करणारे या शब्दाचा अर्थ त्यावेळेस आम्हालाही कळाला नाही, पण नंतर कळाला की पंढरपुरामध्ये सांगून देह ठेवला. आणि पंढरपुरामध्ये देह ठेवणारा वारकरी पुनर्जन्म त्यांना नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, तेथे जाऊ नका कोणी, आणि गेले नाही आले परतवणे. म्हणजे एकदाच आराम, आता पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा काही खटपट करायची नाही. एकाच जन्मामध्ये त्यांनी आपलं काम करून घेतलं. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, मा गेले या जन्मा चित्ती हरिपाठ नेमा मागिले या जन्मा मुक्त झालो. आमचे कल्याण महाराज कॉफ्या पुरवायला असल्यावर भीतीच बाळगायची गरज नाही. कोणचंही परमान असो, कोणची बी वही असो, ते आता हे आहे तोपर्यंत महत्त्व कळत नसते. नाही तर खूप परमार्थावर निष्ठा असून त्याने पाठांतर अभ्यास खूप आहे, पण मला पाठ आहे असं ते म्हणे नाही. आणि लय बजबज करून, नाही तर लयच बजबज करते, त्याला लय येत नसते हो, पण थोडं त्याला जास्ती दाखवावं लागत आहे आणि दाखवा असं वाटते. पण त्याच्याकडं खूप ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, गाथ्याचा अभ्यास आहे. म्हणून ही कॉपी तुम्हाला दिली, झाले तुम्ही पास. महाराजानं एवढा पारमार्थ करून अहमपणा बाळगिला हो नाही. कोण्या व्यक्तीचा, कोण्या जातीचा, कोण्या संप्रदायाचा भेद केला नाही. कोणाचाच भेद करीत नाही. त्याचंच नाव आहे साधू, त्याचंच नाव आहे महात्मा. अशी महात्म्याची एक लक्षणं सांगितलेली आहे. आणि ती लक्षणं आपल्याला ओळखू येणं शक्य नाही. म्हणून तुकोबाराय भगवंताशीच विचारणा करतात, भगवान असा कोणी द्वंद्वातीत महात्मा असेल, अशाची मला सेवा घडावी ही अपेक्षा आहे. पण पुण्याही लागते हे माहीत आहे, पण कोण्या पुण्याईनं मी त्याचा सेवक होईल अभंगाचं पहिलंच. कोण पुण्य यांचा होईल सेवक, कोण पुण्य यांचा होईल होईल
त्यांचा होईल सेवक. कोणाचा? जे हे द्वंद्वादिक दुराविले. द्वंद्वातीत महात्म्याची सेवा घडण्याकरता भगवान पुण्याई लागती. तर कोण्या पुण्याईनं मी त्याचा सेवक होईल? कारण पुण्याचे प्रकार दोन. एक आहे सकाम आणि दुसरं आहे निष्काम. सकाम पुण्यानं महात्म्याची सेवा घडल का निष्काम पुण्यानं सेवा घडल, हे वर्म तुम्ही सांगा भगवान. सकाम पुण्य आणि निष्काम पुण्य काय आहे? आता हे आपण भजन करायलोत, हे पुण्यच आहे. आता काही माणसं म्हणजे तुमचा काय उपयोग भजन करून, भलते पैसे मागायला. तर अरे आता पैसे मागायलोत म्हणून भजन करून उपयोग नाही असं म्हणायचं नाही. आता येळ कमी आहे, महाराजाची पुण्यतिथीलाही सांगत नाही तुम्हाला. शास्त्रातून बी बऱ्याच महात्म्याचे पुरावे देईल. नामदेवरायाची भक्ती सकाम होती का निष्काम? भागवत महाराज, नामदेवरायाची जी भक्ती होती, भजन होतं, सकाम होतं का निष्काम? कसं? अहो निष्काम म्हणा ना. मागितलं नाही देवाला, काही दिलं तरी घेतलं नाही. नामदेवरायाच्या समकालीन पंढरपुरामध्ये दुसरा एक भक्त होता, त्याचं नाव परिसा भागवत. त्याची भक्ती होती, सकाम का निष्काम? त्याची सकाम होती, पण भक्तच होता ना. रुक्मिणी आईसाहेबांना त्याला एक परीस नावाचा खडा द्यालता, त्याच्यामुळं ते रुक्मिणी आईसाहेबाचं जास्ती उदो उदो करीत होता. मग आम्ही जास्ती पाकिट देणाराचा उदो उदो करतो का वाईट आहेत का? अहो रिकाम्या हातानं पाया पडणाराकडे आम्ही बघतही नाही, तर पैसे देणाराच्या पाठीवर हात हाणतो, वाईट आहे का? अहो पुण्यच आहे, फरक इतकाच आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता पारमार्थ करणं, भक्ती करणं निष्काम आहे, पुण्य आहे. आणि अपेक्षा ठेवून भक्ती करणं हे सकाम आहे. तर चला आज उदाहरण देतो तुम्हाला. एका मोठ्या माणसाच्या लेकराचं बारसं होतं. आता पूर्वीच्या काळात कसं आहे, लय नवसानं लय दिवसानं झालं तर त्याचं बारसं करायचे. आताच्या काळात बारसे कमी झाले आणि बड्डे जास्ती झाले, वाढदिवस. बरं असं लेकरायचे करणं ठीक आहे. आता अर्धावट मठाऱ्याचेही बड्डे, आता लग्नाचेही बड्डे. आता हे चालू आहे, मी नाव घेऊन सांगत नाही. ते इकडं मानवताकडे एक महाराज आहे, त्या महाराजाला म्हणलं आपण तरी वाढदिवस करू नये. त्यानं लग्नाचा वाढदिवस केला. मी म्हणलं वाढदिवस करायलाच हो, पण उद्या बायको मेल्यावर कसं करतो? आता म्हणून मी मेली ना ती. मग ते म्हणायला लागलं तूच ऑफिस आहे, तू म्हणलास म्हणूनच मेली. मी म्हणलं काहीच करते का काय, कोणाला ठाव? अरे मरक्या जीवाचे कुठं वाढदिवस असतात का? आता हे काय सांगावं, या काळात सांगितलेलं तरी पटल का? ज्ञानेश्वरी वाचकानं तरी करू नाही ना. आणि जरी आता कालामानानं करीतच असताल तर एकच करी जा, भजन करून अन्नदान करून तरी वाढदिवस करी जा, तरी चांगली गोष्ट आहे. आता काही काहीचे वाढदिवस तर बघायसारखे नाहीत हो, आणि ते आता याच्यात सांगायसारखे बी नाहीत. हे काय आपली काय जात हिंदूची आहे का कोणची जात आहे ते बी कळणं. अरे तुम्ही करा, वाढदिवस करायचे नाही म्हणायचं नाही, कारण नाही म्हणलं तरी या आटोक्यात येत नाही. आणि ज्ञानेश्वरी सांगूनही उपयोग नाही. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा झिरोनी जाय, जयाचे नमस्कारे ती पाय वडील म्हणून. याच्या आधीच्या काही वय आहेत की कल्याण महाराज? तयाची वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया. नाही ते नाही ते. हां हे जयाचे आयुष्य धाकुटे होय, तिथं झाले की तयाचे नमस्कारी ती पाय वडील वडील म्हणून. भोजनाचं ती कोडे आयुष्य निमाली अलीकडे, ते ग्लानेचे नाही जरा अलीकडे या पुन्हा. हां जन्मली या दिवसे
भक्ती हो लागे काळाचे ऐसे तयाची वाढती करीते उल्हासे उभविते गुढी या विठाला आपला जीवाचा वाढदिवस नाही, वाढदिवस असतंय ते भगवंताचा आणि दुसरा श्री गुरुचा, कारण ते त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही, त्याचा वाढदिवस असते. आपण मरक्या जीवाचे उगे वाढदिवस करावं, काही तर आज उगा थाटानं वाढदिवस करतात आणि उद्या त्याचा वाढदिवस 4 खांद्यावर. हे राम, आता ते वाढदिवसाचा केक कोण खावा? हे जुन्या काळात बारसं करायचे नवसानं झाल्यावर, आणि पुन्हा लय नवसानं झाल्यावर तेव्हा पेढे नसायचे, तेव्हा पान सुपारी वाटायचे हलकी लावून, बाजा लावून पान सुपारी. आता काहीच नाही, यंदा लग्न झालं 10-11 महिन्यात पोरग झालं की पेढे. चला कालाचा ओघ आहे. मोठ्या माणसानं त्या लेकराचं बारसं केलं आणि संपूर्ण परभणी तालुक्याला चुलबंद आमंत्रण दिलं. खाला बी कमी नाही, श्रीखंड काय, बासुंदी काय, गुलामजांभळं काय, मनोहार काय, गळफासे काय, तोंड बनवणं काय, दमकोंडी काय. आता मोठ्याचं जेवण म्हणल्यावर काय हे खूप आयटम, आणि मग खाणाराला काय याचा एक घास खाय त्याचा एक घास काय. आणि मग हात धुवून सेने कोणी बी स्तुती करू लागले, काय माणूस उदार अंतकरणाचा असलो, काय अन्नदाते आहे, अन्नदाता सुखी रो सुखी भो, जे सगळेच स्तुती करू लागले. पण हळूच कोणी एक जणांना विचारलं, होय हो एवढं अन्नदान केलं तुम्ही एवढं उल्हासानं, काय म्हणलं काय सांगा येणार आहे, एवढंच आपलं अन्नदान मोकळ्या अंतकरणानं, तुम्हाला खर्च किती आला, एवढ्या अन्नदानाला खर्च किती आला? म्हणले 10 लाख रुपये आला. अरे बापरे, 10 लाख आणि अन्नदानाला? जाऊ द्या म्हणलं, काय अन्नदानच संग येणार आहे, 10 लाख. आणि बारशाचं जेवण म्हणल्यावर जेवल्यावर नुसत्या हातानं जाता येत हो नाही, जेवल्यावर त्या लेकराच्या हातात काही ना काहीतरी घालावंच लागतंय. मग कोणी 100 देईल, कोणी 500 देईल, कोणी 1000 देईल, जसं असेल तसं. पण प्रत्येकानं बारशाचं जेवण म्हणल्यावर नुसतं जाता येत नाही, हातात लेकराच्या घालावंच लागतंय. मग लेकराच्या हातात घातलेले आहेर पैसे तुम्हाला किती झाले हो? ते म्हणले 20 लाख रुपये झाले. अन्नदानाला खर्च किती? 10 लाख. आणि आहेर किती झाले? 20 लाख. यानं तालुका जेऊ घातला का लुटला? मनात हेतू आहेराचा, बारकाईनं त्याचं लक्ष असतंय, जेवल्यावर हे घराकडे येतंय का नाही, लेकराला भेटतंय का नाही. आणि लेकराच्या हातात नाही काय घातल्यावर पुन्हा पुढच्या वर्षी बड्याला बोलीतही होय त्याला. मनात हेतू आहेराचा आणि आमंत्रण सोयऱ्याला. ज्ञानोबराय म्हणतात हे पुण्य आहे अन्नदानाचं, पण कसं आहे? सकाम आहे. नाना दिटे ठेवणी आहेरा, आवंतू धाडी जे सोयरा, का वान पावे जे घरा वंशियाच्या. मनात हेतू आहेराचा आणि आमंत्रण सोयऱ्याला. हे पुण्य अन्नदानाचं आहे, पण सकाम आहे. चला, निष्काम पुण्य ज्ञानोबरायनं नाथ महाराजांना वर्णन केले. आज मारोतराव महाराजाची पुण्यतिथी आहे. मोकळ्या अंतकरणानं गोपाळानं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता लोकांनं यावं आणि जेवावं ही गोपाळाच्या भावना अंतकरणात आहे का? आता जाता जाता कोणाही 500-500 तरी मला द्यावं ही अपेक्षा आहे का त्याच्या मनात? फक्त महाराजाची सेवा, महात्म्याची सेवा म्हणून अन्नदान, भजण्याचा थाट बोलविणे हे का बोलणे हे का सोपं आहे का? पण हे कुठलीही अपेक्षा नाही. भजण्यानं भजन करावं, श्रोत्यानं यावं. आणि आता अलाउन्सिंग होईन, कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही का, काहीतरी दिल्याशिवाय जायचं असं आहे का अलाउन्सिंग? काहीही अपेक्षा नाही. ही कुठलीही अपेक्षा न ठेवता आजचं अन्नदान आहे. हे अन्नदान निष्काम आहे. बोला कल्याण महाराज.
हे अन्नदानाचं आजचं निष्काम पुण्य आहे. तर असं निष्काम पुण्य अशा महात्म्याची सेवा घडण्याकरता किती पुण्याई लागते. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्ये कोट्यान कोटी रोकड्या लाभवेल पाठो वाटी तय होय भेटी हरिप्रियाची विठाला तसं सकाम आणि निष्काम सांगतो. तुम्ही म्हणले तेच बरोबर आहे. विसरलो मी, येतो तुमच्याकडे. सकाम काय आहे, निष्काम काय आहे. एक माणूस इतकी गायीची सेवा करू लागला, तिला चोंबाळणं काय, तिला हातानंच पेंड खाऊ घालणं, घास खाऊ घालणं, काय सेवा करू लागला. लोक पाहणारे म्हणू लागले काय गायीचे याला प्रेम आहे हो, काय गायीची सेवा आहे. भूतदया गायी पशुचे पालन या न्यायानं गायीची सेवा चाललेली आहे. त्याला हळूच कोणी विचारलं होय हो तुम्हाला इतकं गायीचे प्रेम आहे, इतकं तुम्ही गायीला खाऊ घालता, इतकं चोंबाळता, किती तुमची भक्ती श्रेष्ठ आहे. ते म्हणला भक्ती आहे का नाही आहे ते काय माहीत नाही, पण असं चोंबाळल्याशिवाय दूध काढू देत नाही आणि असं खाऊ घातल्याशिवाय दूध जास्ती देत नाही. मग आता गायीची सेवा दुधा करता आहे का गायीची सेवा गायी करता आहे. गायीची सेवा दुधा करता आहे, गायीची सेवा गायी करता नाही. हां आता अवघड झालं का. आता हे असे कीर्तनाचा प्रसंग मला येईना म्हणून ते वया पाठ असलेल्या इसरायल्यात. बरं झालं भागवत महाराज जरी सांगायले. विढाला मने धरोने दुभते चारू जाय गायते का पेव करून आयते शेता जायचे. मनात येतो दुधाचा आणि सेवा चालली गायीची. हे पुण्य आहे गायीच्या सेवेचं, पण कसं आहे सकाम आहे. आणि निष्काम पुण्य असेल तर वांज गायीची सेवा करणं, वांज गायीला खाऊ घालणं हे पुण्य आहे. कसं आहे निष्काम आहे. पण ते आपल्याला होत नाही. ते आपल्याला होत नाही. आता गाय जर दूध देणं गेली आणि गायीनं जर लात मारली तर गायीला झांज येईपर्यंत दोन्ही हातानं काठ्या घालणारे बरेच माणसं आहेत. बरेच म्हणण्यापेक्षा कल्याण महाराज माळकरी माणसं आहेत. बरेच माळकरी म्हणण्यापेक्षा बरेच टाळकरी आहेत. बरेच टाळकरी म्हणण्यापेक्षा कोण्या महाराजाकडे गाय आहे. कल्याण महाराजाकडे असेल. पण हे आम्ही नुसतं सांगण्यात गुंतलो होतो. मी लिमल्यामध्ये बोललो होतो कीर्तनामध्ये लई दिवसाखाली ते दूधगावकर महाराजाला, म्हणजे माऊली महाराज दूधगावकर, ते लई जोर देऊन सांगू लागले भूतदया गायी पशुचे पालन. ते गायीचं लई सांगू लागले. आम्ही आलो महाराज हे लई सांगू नका, सांगून उपयोग नाही. म्हणजे कोण बोललं. मग ती काही माणसं म्हणे कोण नाही चाललं. कोण नाही कसं म्हणलं मीच बोललो. म्हणले का म्हणून सांगू नका. मी आलो तुमच्याकडं गायी किती आहेत सांगा. लोकायला सांगायचं म्हणलं गायी सांभाळा, गायीचं पुण्य आहे, आणि तुम्ही शेळ्या सांभाळा कारण जास्ती पैसा होते. गायी कोण कुठं होणार आहे. अरे दुधाच्या गायीची सेवा करण्यापेक्षा बगर दुधाच्या म्हणजे वांज गायीची सेवा करणं हे निष्काम सेवा आहे. पण कोण पोषित आहे तिला. लगेच माणूस मध्ये तुला तर खाटकाच्या दारात कापितो ग. हा आणि मग काय जे येईल ते येईल. मात्र त्या खाटकाच्या हवाली करायचे. पोसी वांज गाय पेते कैसी दूध जाये, पेते कैसी दूध जाये, पेते कैसी दूध जाये. पोसी वांज गाय
वांज गाय आणि तेथे कैसी दूध असाय. वांज गाय पोसावं आणि वांज गायची सेवा करावं, पुण्य निष्काम होतंय. आहेत का? वा वा, धन्यवाद त्याला. कारण तुम्ही म्हणताल आता विचारायचे नाहीत, पण कीर्तन झाल्यावर मला विचारताल. कारण महाराजाचा धंदाच आहे फक्त सांगण्याचा. पण मी एवढं जोर देऊन सांगतो कशामुळं की मी गाय सांभाळतो. ही गाय आजही पूर्वपरंपरागत घराण्यात गाय आहे आणि अजूनही गाय मोडली नाही. गाय आहेच आणि गायीची सेवा करतोच. दररोज गायीच्या पाठीवरून हात फिरवतो. तर गायीच्या पाठीवरून हात फिरवण्याचा फायदा तुम्हाला सांगतो. आयुष्यात माणसानं गायीची कोण्याही हेतूनं सेवा करा, त्याला बीपी शुगर होत नाही. आणि बीपी शुगर ही बिमारी जास्ती वाढली का? लोक गायीपासून लांब गेल्यामुळं वाढली. इतकी ताकद आहे त्या गायीमध्ये. आणि ज्याला बीपी असेल का त्यानं कीर्तनात्मय वाक्य लिहून घ्या. 2 महिन्यामध्ये तुमच्या बीपीची गोळी नाही बंद झाली तर मला येऊन भेटा. नुसतं भेटू नका, 2 हाना गालफाडात. पण गावरान गाय सांभाळा आणि दररोज सकाळी 1 तास तिची सेवा करा. अर्धा तास चोंबाळा, अर्ध्या तासामध्ये शेण हे ते काढा, दूध काढा. 1 तास गाईच्या सानिध्यात घाला. 2 महिन्यात बीपी तुमची नाही गेली आणि 2 महिन्यात बीपीची गोळी खायची नाही बंद झाली तर हे वाक्य खोटं आहे असं समजा तुम्ही. करून बघा. पण आपण कुत्रे घ्यालोत, कुत्रे. गाय सांभाळता येईन, कुत्रं सोपं झालं. सकाळी मनोरंजन होतं आहे आणि कुत्रं हागवाय निघत आहे. कुत्र्याला घेऊन फिरवून आणायचं आणि त्याला चांगल्या साबणानं धुवायचं. आणि ते बी कुत्रे लय गमतीचे हो. ते साबणानं धुतले होते एवढे एवढे आहे ना गणेश महाराज कुत्रं. अहो धुतले होते लय त्याला पाव वाटतंय हो. लय गोड असं हालत आहे. आणि काय उपयोगाचं आहे त्याला? काय साधं आहे का त्याला? त्याचे स्पेशल बिस्किट आहेत. बरेच माणसं सप्त्याला पट्टी द्यायला कासकूस करतात, गाईला खाऊ घालायला कासकूस करतात, पण कुत्र्याला बिस्किट स्पेशल आहेत म्हणून भारीचे. आणि उपयोगाचं कोण्या हो नाही, दाराला बांधलेलं असते. कोणाला पाहितलं की कोण त्याला का भेट आहे कोणी का काही उपयोगाचं आहे? जे काहीच उपयोगाचं नाही त्याची सेवा करायला माणसं हरकत नाहीत, खर्च करतात. अरे गाईला खर्च करून बघा, तुमच्या गोळीचा खर्च, गोळ्याचा खर्च, औषधाचा खर्च वाचल. इतकी गायीमध्ये ताकद आहे. म्हणून गाय सांभाळली तर निश्चित आपल्या फायद्याची आहे. असे निष्काम म्हणजे वांज गायीची सेवा केली तर किती पुण्य लागल महाराज. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्ये कोट्यान कोटी. रोकड्याला बवेल पाठो वाटी तै होय भेटी हरिप्रियाची. तुकोबाराय म्हणतात एवढं पुण्य असल निष्काम तर त्याची सेवा घडते. काय माझी पुण्याई फळाला आली की मला त्याची भेट झाली. पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा चालू सन्मुख तो पैसा, चालू सन्मुख तो पैसा.
फळले बहुता दिवसा भोगे उदयाचा ठसा भाव सौख तो कैसा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे अशा द्वंद्वातीत महात्म्याची सेवा घडण्याकरता भेट होण्याकरता दर्शन होण्याकरता अनंत जन्माची पुण्याई असेल तरच त्याची भेट होती सेवा घडती त्याची कृपा होती. तर काय माझी पूर्व पुण्याई होती की नाही तर द्वंद्वातीत महात्मा द्वंद्वातीत महात्म्याची लक्षणं अर्जुनानं भगवंताला विचारली आणि भगवंतानं अर्जुनाला सांगितली. आता 1 वाजला आहे, पाण्या पावसाचे दिवस आहेत. तसं पाऊस येणं वाईट नाही, आपल्याला आधीच अपेक्षा आहे, गरज आहे आणि तशी काही अडचण नाही. आलंच पाऊस तर मंदिर आहे मोठं आहे, अजून असेल जागा जेवायला. हां काय भरपूर आहे, खूप विकास आहे आपल्या गावाचा, असं काहीच नाही. आणि आपल्या भागात पहिला विकास गावाचा सायळाचा झालेला आहे. मी गावापुरतं बोलो ना, ते स्वच्छता अभियान तुम्ही राबविलेलं आहे ना. तुम्हाला ते ठिगळायचं शर्ट पाहिलं हो मी, ते होतं ना ते काय गाडगे बाबा, गाडगे बाबा स्वच्छता अभियान, त्यावेळेस मग कीर्तन होतं इथं. आणि हे जाऊ लागले असे तर मी कीर्तन झाल्यावर मी आणलं गणेशराव का सर्कल येत का काय हो म्हणले का म्हणून. मी म्हणले असे ठिगळायचं का म्हणून शर्ट घातलंय त्यानं. तो माणूस खूप बोलणार आहे, हुशार आहे, असं कसं झालं. अहो नाही हो म्हणले, ते आमच्या गावात स्वच्छता अभियान आहे आणि ते त्यांनी पार्ट घेतलं आहे की गाडगे बाबा हेच आहे ना स्वच्छता अभियान. पहिलं सायळाचा विकास झालेला आहे. या रस्त्याला हे रोड नव्हतं तेव्हा, साधा होतं तेव्हा, किती घाण होती. सगळ्या चांगल्या मोठ्या लोकांचे उकंडे तिथंच होते आणि चांगले माणसं तिथंच बसत होते. कशाला ते आता हे 5-10 वर्षात संडास झाले, घरोघर संडास नव्हते तेव्हा चांगले माणसं अंधारात रोडानंच बसत होते. मला इकडं टाकळगावला झाला, डोळे झाकून जावं लागत होतं आणि वडा ओलांडल्यावर मग म्हणायचं गेला का वडा, इतकी घाण होती. पण ती पहिली स्वच्छता तुम्ही केली, मला वाटतंय त्यावेळेस तुम्हाला बक्षीसही बी मिळालेलं आहे. खूप गावाचा विकास आहे, काही आपल्या इथं कमी नाही. येऊ द्या आलं तर पाऊस, पण आता सोडू द्या कीर्तन, है की नाही. आलं हरकत नाही, यावं पावसाची आज गरज आहे, पण तरी हे 10 मिनिटामध्ये आपण सेवा आटपती घेऊ, भजन करा. विढाला दहाव्या अध्यायामध्ये भगवंतानं अर्जुनाला विभूती सांगितली. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना भगवंतानं सगळं जग आठविलं. सगळं जग आठविलं म्हणजे पक्ष्यात मी कोण आहे, वृक्षामध्ये मी कोण आहे, माणसात मी कोण आहे, हे असं संपूर्ण विभूती सांगितली. वृक्षामध्ये वड आणि पिंपळ मीच आहे, पक्ष्यामध्ये गरुड मी आहे, माणसामध्ये राजा आहे मी आहे. असं सांगत असताना शेवटी अर्जुनाला सांगितलं भगवंतानं, अर्जुना शहाण्याच्या दृष्टीनं अजून जग झालंच नाही, जगामध्ये मीच भरून उरलेला आहे, जगात मीच भरून उरलेला आहे. मला ते भागवत महाराज श्लोक येत नाहीत. मम अंशे जीव लोके जीवभूत सनातना, इतकंच येत आहे, त्याच्या पुढचं येत नाही. अंश रूपानं संपूर्ण जगामध्ये मीच भरून उरलेला आहे. तेव्हा अर्जुनानं प्रश्न केला, भगवान जगात संपूर्ण तुम्ही भरून उरलेला आहात म्हणजे तुम्ही किती मोठे आहात, केवढे आहात, तर हे स्वरूप मला कधी दाखविलंच नाही. तेव्हा भगवंतानं सांगितलं, अर्जुना कीर्तन लांबू नको, हे स्वरूप तुला पाहत हो नाही, कारण
ते स्वरूप माझ्या आईला सुद्धा मागं मी एकदा दाखिलं तर ती उलथून पडली. माईला माझं स्वरूप पावलं नाही, तुला कसं पावलं? पण नाही अर्जुन म्हणला दाखवाच, मला इच्छाच आहे. तुम्ही एवढे आहेत म्हणून माहीतच नाही, दाखवाच. तेव्हा आता भक्तानं हट्ट घेतल्यावर भगवंताला पूर्ण करावंच लागतं आहे. लेकराचा हट्ट मायबापाला पूर्ण करावंच लागत आहे. स्त्रीचा हट्ट पुरुषाला म्हणजे मालकाला पूर्ण करावंच लागत आहे. तसा भक्ताचा हट्ट आहे, ते स्वरूप मला दाखवास. तेव्हा भगवंतानं सांगितलं, अर्जुना तू हट्ट घेतोस म्हणून ते स्वरूप तुला दाखवतो, पण तुला पाहत आहे का हे बघ जरा. म्हणून 11व्या अध्यायामध्ये ते स्वरूप दाखवलं. आता यावरी एकादशी म्हणजे 11वा अध्याय, नाही तर कालची एकादश नाही बरं. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, जेत पार्थ ईश्वरूपाशी होईल भेटी. भगवंतानं 11व्या अध्यायामध्ये ते ईश्वरूप दर्शन दिलं अर्जुनाला. तर अर्जुन उलथून पडला, चक्कर येऊन पडला. आणि चक्कर येऊन पडल्यावर त्याच्या तोंडावर पाणी हाणलं, पाणी प्यायला दिलं, श्वास टाकला आणि उठून बसल्यावर अर्जुन म्हणू लागला, भगवान मी तुमच्या हातात हात घालून 24 तास फिरणारा, मी तुमच्या सतत 24 तास संग राहणारा असून मला जर हे स्वरूप पाहवलं नाही तर या स्वरूपाला पाहणारा आणि या स्वरूपाचा आनंद भोगता या जगात आहे की नाही. तेव्हा भगवान म्हणतात, अर्जुना तू का येडा आहेस की काय? याही स्वरूपाचे आनंद भोगते जगात आहेत म्हणून जग चालायले. 2-3 लोक जगात आहेत म्हणून आपण सुखी आहोत. एक तर या प्रतयेवर ईर आहेत आपलं संरक्षण करण्याकरता म्हणून आपण सुखी आहोत. या प्रतयेवर पतिव्रता आहे म्हणून प्रतय आपलं वजं आपण कसंही वागणारे असून सहन करायली. या प्रतयेवर नामधारक म्हणजे भक्त महात्मे आहेत म्हणून आपण सुखी आहोत. नाही तर आपला काय परमार्थ आहे? मुँह में रामन बगल में छुरी, हे आपलं वजं काय कमी आहे का? मी तर म्हणतो भजन करणाऱ्यापेक्षा नाही भजन करणारे जास्ती चांगले आहेत. आणि भजन करून बुरी नजरवाले त्याला भजन करून माळ असून गळ्यात माळून पोटात काळ असेल असेही लोक असून एका नामधारकाच्या महात्म्याच्या आशीर्वादामुळं प्रथई आपलं वजं सहन करायली. अर्जुना हे लोक नाहीत असं नाही, आहेत. मग अर्जुनानं पुन्हा हट्ट घेतला, भगवान या स्वरूपाचा आनंद मला घेता आला नाही, मला स्वरूप पावलं नाही, तर या स्वरूपाला पाहणारा आनंद भोगता या जगात आहे म्हणल्यावर मयाईपेक्षा मोठा आहे. तर त्याच्या दर्शनाची मला अपेक्षा आहे. हे कोणचा भक्त आहे ते तुम्ही सांगा. तेव्हा भगवंतानं सांगितलं, अर्जुना ते भक्त सांगता येत दाखविता येत नाही, पण त्याची काही लक्षणं आहे ती तुला लक्षणं सांगतो, नीट ध्यान देऊ नाही. म्हणून 13व्या अध्यायामध्ये ती लक्षणं सांगितली. तैसे हृदयचे निज्ञाने जे देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने, सांगे ऐक विठाला या प्रतयेवर ते चलत असताना कसे चालतात, या जगात वावरत असताना ते कसे वावरतात याची लक्षणं 12व्या अध्यायात सांगितली. ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते तयाचे सुखाचे कोंब, येर माणूस पण बांबावते. आता मला सांगा, या वया नुसत्या वाचवावं. कधीतरी मारुतराव महाराज दुःखी चेहऱ्यानं पाहितले का कोणी? लई कीर्तनं झाले म्हणून थकवा आला, आता थोडं मी आता आराम करतो. कधीतरी त्याला दुःखाचा लेस त्याच्या चेहऱ्यावर दिसला का? हे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही अजून काही लक्षणं करा. ही जी जी वही तुम्ही वाचिताल, जे जे परमान घेताल त्याच्यात उतरले त्याचं नाव आहे मारुतराव महाराज दस्तापूरकर. विठाला 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 विठाला. चला 12वा अध्याय पूर्ण सांगणं होत नाही, आपल्याला पाठही होत नाही, पण काही काही मुख्य लक्षणं मारुतराव महाराजांना सांगा जावं भक्ताच्या. त्या लक्षणं पूर्ण महाराजाकडं आहेत. ते 12व्या अध्यायातला श्लोक भागवत महाराज. मला जरा ते उच्चार बरोबर होत नाही बरं, चुकीबुकीवाला. शमशत्रूच मित्रेच तथा मान अपमानयो, शीतोष्ण सुख दुःखेसु समसंग वर्जिता. बरोबर आहे का?
तथा मान मग असंच म्हणलं बरोबर येत नाही म्हणून शिने असं सांगायचं. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगे तूच एक हरी रंगे नाचे, आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तर कोणाला काही बी वाटो हे परमानं म्हणत असताना, ह्या वया म्हणत असताना मी मारुतराव महाराजाचीच मूर्ती पाहतो आणि तेचंच ध्यान करतो. तर आजूक काही कुठल्या मला दुःखाचा लेस शरीराला लागला नाही. हे महाराजाच्या पावर नामात आहे. महाराज असताना कोणी त्याची सेवा केली असेल, कोण्याही रूपानं जेव घातला असेल, कोण्याही रूपानं सेवा केली असेल, तर ते लोक आजही कसेच गरीब नाहीत. व्यावहारिकदृष्ट्याही गरीब नाहीत आणि परमार्थिकदृष्ट्या बी गरीब नाहीत. मारुतराव महाराजाचे बहुतेक करून कीर्तनकार माझ्यासारखेच आहेत, म्हणजे अशिक्षित आहेत. जास्तीत जास्ती कसे आहेत? अशिक्षित आहेत. आता अशिक्षित याच्या पलीकडे काय असते भागवत महाराज तुम्हाला माहीत नाही. मला टीसीच पहिलीची बी नाही, अजून पेन धरून सही काढता येत नाही. कोणी मोबाईलचे नंबर पेन घेऊन लिहून द्या म्हणलं की मला लिहिता येत नाही. पण आता किती मस्त भांडवल चाललं आहे. नुसतं महाराजाचं नाव घ्यायचं, काही जमो का न जमो लोक म्हणतात नाही लय जमलं, लय जमो का न जमो, कीर्तन कसंही जमो, पण याचं चांगलं जमायलंय. विढाला पार्था जयाचे ठाई, वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोई सरिसाची पाडू. हे द्रष्टांत दिले पुढचे. का घरचे उजेडू करावा, पारकी अंधारू पाडावा, हे नेनेचे गा पांडवा दीपू जैसा, जो खांडावया गाव घाली, का लावण्य जयाने केले, दोघा एकची दे सावली वृक्षे जैसा, नातरी विक्षेक दंडू, पाळी तया गोडू, गाळी तया कडू, नोहेची जेवी. आता सिद्धांताची होय. आरे मित्री ऐसा, अर्जुना भाव जया जैसा, मान अपमान सरिसा हो तुझा, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुने, भक्त ऐसे जाना जे देही उदासन, गेले आशापास निवारोने. ही तंतोतंत लक्षणा मारुतराव महाराजाकडे होती. तर महाराजानं परमार्थ करीत असताना आता कर्मानं कोणाला सोडलेलं पण आहे. महाराजाला शेवटच्या 1-2-3 वर्षाच्या अगोदर अर्धांग वायू झाला. एक कर्मरेषा कोणालाच टळलेल्या नाही. शरीराचे भोगावंच लागत आहेत. आता काही माणसं म्हणू लागले महाराजाला, आणि काही म्हणतात एवढा परमार्थ करून आणि एवढं हे करून ते असं कसं झालं असेल. मग आता त्याला उत्तर नाही का होय गणेश महाराज? महाराजानं काय पाप केलं असेल? महाराजानं काहीच केलं नाही. पण महाराजाच्या शिष्यानं बरेच पाप केले ना. मग आता शिष्याचं पाप गुरुला भोगावंच लागत आहे. महाराजानं जरी नाही केलं म्हणून तर शिष्य शाखा लय वाढी जाऊ नये म्हणून गणेश महाराज मी कव्हाच कीर्तनात कोणालाच कव्हाच माळ घाला म्हणून आग्रह करीत नाही. आणि एखादा म्हणला ना माळ घाला, नको बापा. माळ घालताना आपण घालावून त्यानं काही जर उगाच आगाव धंदे केले तर घेण्यान देण्याचं भोगावं लागतंय ना. आता मग बी जे टंगडं मोड आहे का कारण काही तेच असेल ना. वा ते सहज असं उगाच कसं होईल? हां, शिष्य केले पाप भोगणे गुरुने. हां, ते थोडं अवघड आहे. स्त्रीनं केलं तर नवऱ्याला भोगावंच लागत आहे. म्हणून फार हे अवघड आहे. म्हणून शिष्यानं पाप केलेलं गुरुला भोगावंच लागतंय. गुरुनं काहीही न करू द्या. म्हणून ते आमचं टाकळगावचं पंढरीनाथ लईच वर्ष माझ्या संघ राहून शेने मी कधीच माळ घालाच म्हणलो नाही. मग एक दिवस म्हणला होय तुम्ही कोणालाही म्हणता मला काहून माळ घालीनच? मी नगर बाबा राहिलाच नीट तर बरं आहे, कशाला माळ घालू? म्हणून शिष्य शाखा तुकोबरायनं वाढविली नाही. तुकोबरायचे 14 टाळकरी आहेत पण तुकोबरायचे शिष्य कोणी
नाही, शिष्यानं म्हणावं हे आमचे गुरु आहेत, पण गुरुनं म्हणूनही हे आमचे शिष्य आहेत. पण आता शिष्य शाखा वाढिल्याशिवाय देणगी होत नाही, म्हणून वाढविणं काळातनं गरजेचं आहे. शिष्य वाढिल्याशिवाय महाराज मोठा होत नाही. पण जसं मोतीराम महाराजानं म्हणे जावं म्हण, जसे तुकोबारायचे 14 टाळकरी तसे माझे 7 टाळकरी आहेत. 7 टाळकरी. त्या 7 टाळकऱ्यामध्ये मुख्य टाळकरी मारोतराव महाराज. विठाला विठाला विठाला. मोठे अण्णा असे शेषरावजी आंबळापूरकर ह्या लोकांनं महाराजाला कुठे दवाखान्यात मी कुठल्या वैलाच्या दोऱ्या घाल खूप प्रयत्न केले. औषध कोणी सांगावं ते आणावं, काही केल्यानं ते राहीच नाही. शेवटी तुकारामजीने सत्कारानं विचारलं, महाराज तुम्ही म्हणल्यावर चांगल्या चांगल्या माणसाचे रोग नीट झाले आणि तुमचं काम नीट करीन. आम्ही तर थकलो आता, कारण गुजेगावकरांना अंगावर मारं गेलं होतं. ते अजून वारले नाहीत आहेत, विचारा जाऊन. मोठे गुजेगावकर अर्धांगवाई झाल्यावर मारुतराव महाराजानं घोंगडे संग्रहाचं द्यायचं. ते घोंगडे दिलं म्हणजे हे पांघरून झोप रात्रभर, काही होत नाही. सकाळी उठून काय झाले. ज्या मोतीराम महाराजांच्या समाधीत आज अशी ताकद आहे की साप कसाही चावला तर तिथलं तीर्थ गेल्यावर तिथं नेऊन माणूस टाकला तर आपोआप उठून घरला येते. ही ताकद मोतीराम महाराजात आज आहे. त्याच्या पायाला जखम 25 वर्ष होती, एक आळी होती, नीट करता येत नव्हती का. पण ते भोगून त्याला संपवायचं असते. आता काही माणसं महाराजाला विचारायला माहित नसते. ते म्हणतात मोतीराम महाराजाच्या पायात आळ्या होत्या. आळ्या नव्हत्या वागा, आळी होती. आळी होती म्हणजे 25 वर्ष एकच आळी राहत असती का, तर ती एकच आळी का राहिली. ती आळी नसून भगवंतानं आळीच्या रूपानं मोतीराम महाराजाच्या शरीरामध्ये वास्तव्य केलं. 25 वर्ष जखम राहिली, कारण हे भोगून संपायचं असते. त्यावेळेस मारुतराव महाराजाचं वाक्य आहे पद्मावतीवर, तुकारामजींनी सांगितलं, याला तुम्ही जाय म्हणा, आता त्याच्याशिवाय जात नाही. ते म्हणले, तुकाराम तुला माहित नाही का, मी कोणला जवळ ये म्हणत नाही, आणि कोणी जवळ आला तर त्याला लोटीत नाही. मग त्याची इच्छा आहे माझ्याजवळ याची, तर मी त्याला जाय कसा म्हणेन. मी त्याला जाय म्हणणार नाही. महाराज जाय म्हणत नाही, ते गेलं नाही. शेवटी महाराजाला उभं राहणं, वैन जाय, कीर्तन कराय, आवाज बरोबर निघणं. त्यावेळेस काही लोकांना चर्चा केली, आता या वारीला महाराजाला न्यायचं नाही आषाढीला. अशी चर्चा सुरू झाल्यावर मारुतराव महाराज दस्तापूरला असताना काका भेटीला गेले. आता काका भेटीला गेले म्हणजे मी गाडीत नाही असं झालं नाही, मी संग होतो. तेव्हा काकाला मारुतराव महाराजांनी विचारलं, सोपाने म्हणजे जी महाराज, अरे मी असं ऐकायला, मला तुम्ही वारीला नेणार नाहीत म्हणून, आणि मला नाही वारीला नेल्यावर तुमचं लई चांगलं होईल का. तेव्हा काका म्हणजे असं म्हणू नका महाराज, जरा वाणीला सांभाळा. असं कोण म्हणलं, म्हणजे म्हणलंही जरी असं तर तुम्हाला असं आदर आम्ही पाळण्यात नेल्यासारखा आदर वारीला नेऊ, घरी कसं राहू दे. हा तेच तर म्हणायचं. आणि मग महाराजाला वारीला नेण्याची तयारी झाली. तर महाराज गाडीत बसल्यावर अचूक महाराज मध्ये 15-16 वर्षाचं लेकरं होतं. ते संघ येईन, गाडीत बसलेलं अचूक महाराज खाली आपोआप उडी मारून ते लेकरू पळालं. तेव्हा महाराजांनी गाडी उभी केली आणि ड्रायव्हरला सांगितलं, त्याला घे, येत नसेल तर बांधून घे त्याला संघ. बळोबळी अचूक महाराजाला संघ नेलं नाका, कधी चल म्हणजे नाही, नेलं नाही. पण ज्यावेळेस महाराजाचं नियोजन सगळं आधी ठरलं होतं आणि पौष महिन्यात देऊळगावच्या वाळवंटात मारुतराव महाराजांना सांगितलं होतं मोतीराम महाराज गुरुवारीच गेले, तर मलाही गुरुवारीच जायचंय. पण एवढंच झालं, मोतीराम महाराज, आता ते मोतीराम महाराज म्हणे नाही, मालक गुरुवारी गेले, ते शब्द आहे त्याचे. पण एकच झालं, मालक इकडे खेड्यापाड्यात गेले म्हणजे फळ्यात गेले.
मग एकच अपेक्षा आहे, आळंदीत किंवा पंढरपुरात जावं, पण देव काय करते कोणाला ठाऊक. तेव्हा देऊळगावचे पाटील म्हणले मग जाच आहे म्हणा ना मग पंढरपुरात, उगं काय आम्हाला नाटक लावाले ते आत्माने असल्याच्या. तेव्हा महाराज असले म्हणजे 6 महिन्यापासून महाराजाचं नियोजन होतं, पंढरपुरात जायचंय आणि गुरुवारी जायचंय. तर त्याच आले त्र्यंबकेश्वरचं कीर्तन केलं मारुतराव महाराज निर्जला एकादशीला, म्हणजे दशमीचं कीर्तन केलं. तिथं बसून कीर्तन जमतंय, पण तिथून देहू मध्ये आल्यावर बसून कीर्तन देहू करायच्या फळात नाही. एका देता येते पण बसून जमत नाही. मग देहूचं कीर्तन चर्चा होऊ लागली, कोणाला तरी दुसऱ्याला द्यावं. महाराज म्हणजे का द्यावं, मला सेवा सोडायची नाही, मला कीर्तन करायचे. म्हणजे उभं राहता येत नाही, मी राहतो म्हणजे उभं. तेव्हा मृदंगाची घोडी अशी उभी केली आणि मृदंगाच्या घोडीला हात देऊन टेका देऊन एका पायावर 2 तास मारुतराव महाराजांना तुकोब करायच्या समोर मंदिरामध्ये 2 तास कीर्तन केलं. तिथून आळंदीतलं कीर्तन केलं द्वादशीचं. तिथून मग आता पुण्यात आले की एकच नाद लावला, चला पंढरपूरला जायचंय आणि चला पंढरपूरला जायचंय. तेव्हा संशयनं म्हणायचं आजूक 8-10 दिवस 15 दिवस लागते, तर आताच काय आहे पंढरपुरात, कोण तिथं भाकर देईल आपल्याला. नाही नाही पंढरपूरला जायचंय, एकच नाद लागला. फक्त कोणी काही म्हणते तिथं जाऊन काय आहे, नाही नाही पंढरपूरला जायचंय. याचा अर्थ कोणाला कळाला नाही, पण आता अर्थ कळाला गेल्यावर. लागला टकळ पंढरपूरला जायचंय. आणि पंढरपुरात दसवीला माऊलीचा सोहळा आल्यावर अपूर्वाच्या वाड्यात दिल्ली आली. दसवीला रात्रभर राहिले आणि पहाटे महाराजाचं कीर्तन 5 वाजता एकादशीचं लोहगावकराच्या मठात 5 वाजता एक अर्धा तास कीर्तन केलं. आणि अर्धा तास कीर्तन झाल्यावर म्हणजे आता आमचा आवाज सगळ्याला गोड लागते, ऐका वाटतंय, पण आता आमचा आवाज चढवला, आता आमचं संपलं. आता इथून पुढे आमचा आहे नातू ते नातू कीर्तन करील असं सांगितलं. ही दंतकथा नाही ना कोण सांगितलेली नाही, मी महाराजाच्या पुढेच बसलेला होतो. आणि मारुतराव महाराज होते तोपर्यंत मारुतराव महाराजाचं पहाटचं कीर्तन ऐकलं नाही. असं एकही पंढरपुरातलं कीर्तन मी जाऊ गेलेलं हो नाही. अजून सांगतो पाखंड्याने नाही, पण पंढरपुरात गेल्यावर मी देवाचं दर्शन न घेता परत येतो. पण दशमीला मारुतराव महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरात मी जेवलो नाही. आणि एकादशीचं महाराजाचं कीर्तन ऐकलं नाही, असं कधी झालं नाही. असं समोर बसलो होतो, महाराज म्हणजे आमचा नातू आहे, इथून पुढे करेल, त्याला बोलवा कुठं असेल तर ते असंच महाराज असंच लहान वय टाळ घेऊन असं कोपऱ्याला उभे
तेव्हा एकमेकाला बोलून घेतलं. असं टाळकरी आता गर्दी असते पंढरपुरात, असं टाळकरीच्या काठाने येत असताना सोपान काका इसापकर हे मारुतराव महाराजाच्या कीर्तनात बसून त्यांनी कीर्तन कधीच ऐकलं. टाळ घेऊन उभं राहायचं आणि टाळ घेऊन उभं होते लाईनला इसापकर काका. त्याला काय परमान म्हणायचं नव्हते, ते काय म्हणणारे नव्हते. पण गुरुच्या कीर्तनामध्ये सेवा हे उभं राहून टाळ घेऊन करायची, ही एक त्यांची भावना होती. गुरुवर किती निष्ठा असावी हे सोपान काका महाराज इसापकराकडे बघा. टाळ घेऊन उभे होते. त्यावेळेस अच्युत महाराज येत असताना त्यांची अवस्था सांगतो तुम्हाला, खोटी नाही. आता हे लेकर धोतर नेसून आणले भागवत महाराज तुम्ही. तो अच्युत महाराजाला धोतरही नव्हतं, पांढरा ट्राउझर यायला असा. त्या ट्राउझराव आले त्या पांढऱ्या पॅन्टवर आणि अच्युत महाराजाच्या डोक्यावर काकानं आपल्या डोक्याचा फेटा काढून असा तसाच दाबला आणि पाठीवर हात आणला, जाय आता घेईना. तसाच हिना घेतला अच्युत महाराजानं. कीर्तन सुरुवात केलं. आता काय नाही, काय कीर्तन येणार आहे, एकच सांगितलं अच्युत महाराजानं, काय म्हणून मला उभं केलंय की मलाही वेळ लागलं आणि काय बाबाच्या मनात आहे की मला काय कीर्तन येत नाही. असं इतकं काहीतरी 10-5 मिनिटं 10-15 मिनिटं बोलले. कीर्तन सोडून गेलं आणि सकाळी द्वादश झाल्यावर सगळे जेवून शेणेकृत झाल्यावर वटचा मुलगा सकारामजी अच्युत महाराजचे वडील भेटाय गेले. म्हणजे मी जातो आता गावाकडे. जायचं तर कशाला रोकायचं, कोणाला राहा म्हणायचं नाही. जा. अर्ध्या वाटतच आले, गावाकडे नाही पोहोचले. रात्री हरिपाठामध्ये 8 वाजता मारुतराव महाराजांना बरोबर ज्ञानदेवा प्रमाणावर हात जोडून देई सज्जन पंढरपुरात केला. बोला